गणपती बाप्पा. तर आम्ही विठ्ठल मंदिराला वंदन करून आमची जर्नीची पुढची सुरुवात करतो आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता याच महिन्यात आमच्या विठ्ठल रखुमाई मंदिराला नवली याला 100 वर्ष झालेले आहेत. तर मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आता नवीन सिरीज येते. तुम्ही धर्मशाळेची सिरीज बघितली, आता सिरीज येते ती म्हणजे गोव्याची. तर आपण चाललो आहे गोव्याला. तर आता आपण पहिले रस्ता डिस्कस करतोय. हे बसले आहेत आणि इकडे डिस्कस करताय. आपण बघूया. गोवा ट्रिप इज ऑन. याला तर ट्रॅफिक आम्ही वाजले ते सकाळचे 6:30 आणि आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये अडकलोय. घोडबंदरला निघालो आम्ही 4 वाजता. आणि इकडे सगळी पृथ्वी आहे, तो सगळी ट्रॅफिक क्लिअर करतोय. तर मित्रांनो, स्ट्रगल बघा काय चालू आहे. तर मित्रांनो, इकडे खूप ट्रॅफिक झालेली आहे. अजून वाजलेत 4 म्हणजे 4 वाजता निघालेलो, 7:30 वाजलेत. तरी पण इकडे खूप ट्रॅफिक आहे आणि सगळे आम्ही थांबलो इकडे ट्रॅफिकमध्ये. बघा ट्रॅफिकचा खोळंबळा. आणि हे दोघं आहेत ट्रॅफिक मास्टर आहेत. दोघांनी पण क्लिअर केलेली आहे ट्रॅफिक. जॉब सोडतो, एक काम करणार आहे मी आता. तर मित्रांनो, आता आपण लोणावळ्याला पोहोचलो आहेत. वाजलेत ते म्हणजे 11 कायचे आणि 7 सोडत नाहीये. जर तिकडे आपल्याला ट्रॅफिक मिळणारच आहे. तर बघूया आता काहीतरी नाश्ता करूया, फ्रेश होऊया आणि मग जाऊया. वाजलेत म्हणजे ते 12:30. आता थांबलोय लोणावळ्यातच मॅगडीमध्ये. काहीतरी खाऊया कारण नाश्ता नाही केला होता. आता नाश्ता करूया आणि मग कोल्हापूरला जाऊन जेवूया. तर मित्रांनो, आता आपण साताऱ्यामध्ये वाजले 3 आणि मला जोरदार पाऊस लागलेला आहे. जोरदार म्हणजे समोरचं पण काय दिसत नाहीये. तर मित्रांनो, वाजले ते म्हणजे संध्याकाळचे 5:30. आपण निघालो होतो 4 वाजता घरून आणि आता आपण कोल्हापुरात आहेत. जसं तुम्ही मागच्या ब्लॉग म्हणजे मागच्या वर्षी बघितलं होतं, विसावा या रेसॉर्टमध्ये आपण जेवायला थांबलो होतो आणि आता पण तिकडेच थांबलो. बाकीच्या मैत्रिणींना वाईट वाटेल तर सगळ्यांनी आता इकडे थाळी घेतलेली आहे. आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं. पान पण खाल्लं आपण. तर थोडं 10 मिनिटं थांबू इकडे, टाइमपास करू आणि मग आपण आपला गोव्याकडे प्रस्थान करू. आणि आम्हाला असं समजलं की गोव्याला पण खूप पाऊस आहे आणि ऑरेंज अलर्टही दिलेला आहे. तर पृथ्वी बोल ना, काय बोलू इच्छितो. तर मित्रांनो, आम्हाला आज खूपच वेळ झालेला आहे. गेल्या वेळी पण आम्ही आलो होतो, पण गेल्या वेळी जवळजवळ आम्ही 4 ते 5 ला आम्ही गोव्याला पोहोचलो होतो. पण यावेळी आमचे ड्रायव्हर हेरंब पाटील आणि ध्रुव हे दोघे कसे
हे दोघे खूपच स्लो ड्रायव्हर आहेत, सो ह्यांच्याकडून 6 तासाचा डिले झालेला आहे. तर आम्ही आता बघू ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत पोहोचू इकडे गोव्याला, आणि बघू पुढचे तुम्हाला अपडेट देतच राहू. सो स्टे ट्यून. थँक्यू. आम्हाला सावंतवाडीतून येतानाही खूप पाऊस लागला होता, म्हणजे समोरचं काही दिसत नव्हतं असा पाऊस होता. मित्रांनो फायनली आपण गोव्यात आलो आहोत आणि वाजलं आहे ते म्हणजे रात्रीचे 11:30 आणि आपला अंदाजाने आपण 11:30लाच येणार होतो गोव्यामध्ये. तर आपण म्हणजे खूप थकलेलो आहे, कारण 20-22 तास झाले आम्ही घराच्या बाहेर निघालेलो आहोत आणि तरी पण आपण आता पोचलो. आता आपण आपली रूम बघूया, मग जेवूया आणि त्यानंतर थोडाफार टाईमपास गप्पा गोष्टी करून झोपूया आणि मग उद्याचा प्लॅन काय अजून ठरलेला नाही आहे. तर बघूया, आता जेवायला तर जाऊया, कुठेतरी शोधूया, पहिले फ्रेश वगैरे होऊया, खूप थकले त्यामुळे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय. तर मित्रांनो आपली अशी रूम 3 BHK. इकडे एक बेडरूम विथ AC, इकडे एक बेडरूम विथ AC आणि इकडे एक बेडरूम आहे विथ AC. जसे तुम्ही मागच्या वर्षी पण बघितलं होतं त्याच आपण एरियामध्ये, म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये, फक्त बाजूच्या बिल्डिंगमध्ये. तर हा अशी आपली रूम आहे. तर खूप सुंदर आहे आणि आता आपण चाललो आहे जेवायला. जाऊया जेवायला आणि मग सगळे लाईट वगैरे पहिले बंद करूया आणि मग जाऊया जेवायला. त्यानंतर थोडंफार शॉपिंग करून येऊया, म्हणजे कॉफी वगैरे बनवायला, आणि मग भेटूया. बाय बाय.